तर मित्रांनो, तुम्ही छोटा चिंबोरा बघितला असाल, हा याचा आपण वजन केला 465 ग्रॅम आहे. आणि अजून एक मोठा आहे बघा, हा बघा कसला मोठा आहे, त्याच्यापेक्षा डबल टिबल मोठा आहे. 1385 ग्रॅम म्हणजे ऑलमोस्ट 1.5 किलो आहे. आता जाऊ डायरेक्ट हॉटेलला याची तंदुरी बनवायला. बोईट मासा आहे, कसली रेसिपी बघा मित्रांनो, एकदम खतरनाक, बघून तर भारीच वाटतंय. तर मित्रांनो, आपली खेकडा तंदुरी झालेली आहे आणि आम्ही इथं नाही खाणार, आम्ही घरी नेणार आहोत. आणि ही इथं अशी प्रेझेंटेशन केलंय. इथं खरपी चिंबोरा आहे. आता दाखव खाऊन काय टेस्ट आहे, सांग. बघू आता तंदुरी खाऊन, खरपी तंदुरी पहिल्यांदा खातोय. चिंबोऱ्या खूप खाल्ल्यान खरप्या, मग आता बघू तंदुरी. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. आणि ही व्हिडिओ मित्रांनो कुठलीच मच्छी पकडण्याच्या रिलेटेड नाही आहे. मच्छी ऑलरेडी पकडलेली आहे आम्ही आणि काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आम्हाला काल रात्री बोस्कीला 2 मोठे खरपी चिंबोरे भेटलेलं. आता किती मोठे ते तुम्हाला वजन करून पण दाखवतो. आणि ही व्हिडिओ आहे रेसिपीच्या रिलेटेड. आपल्या मित्र एक हॉटेलमध्ये कामाला आहे. तो सांगत होता का तिथे एक शेफ आहे का तो चिंबोरीची तंदुरी खूपच भारी बनवतो. आता तुम्हाला चिंबोरा दाखवतो आणि डायरेक्ट जाऊ त्यांच्या हॉटेलवर रेसिपी बनवायला. जर पॉसिबल झाला तर हॉटेलचा पत्ता पण देईन तुम्हाला. तर चला पहिले चिंबोऱ्या बघून डायरेक्ट जाऊ. चिंबोऱ्या बघून झालं आपल्या हॉटेलला. मोठ्या खेकडे आहेत, त्यांची चिंबोऱ्यांची तंदुरी रेसिपी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आता चिंबोऱ्या बघू. तर हा बघा मित्रांनो, आपला वजन काटा आला आहे आणि हा इथं पहिला खेकडा आहे खरपी. बघा हा छोटा आहे, तर याचा वजन करून बघू. 465. हा बघा इथं दिसत असेल. तर मित्रांनो, तुम्ही छोटा चिंबोरा बघितला असाल, हा याचा आपण वजन केला 465 ग्रॅम आहे. आणि अजून एक मोठा आहे बघा, हा बघा कसला मोठा आहे, त्याच्यापेक्षा डबल टिबल मोठा आहे. आता याचा वजन करून बघू किती मोठा आहे. तोंड झाकते माझा डायरेक्ट, बघा एवढा मोठा आहे. दिसत असेल तुम्हाला 00 सर्व. वजन बघा 1385 ग्रॅम म्हणजे ऑलमोस्ट 1.5 किलो आहे. ऑलमोस्ट 1.5 किलोचा कसला मोठा आहे बघा. आता जाऊ डायरेक्ट हॉटेलला याची तंदुरी बनवायला. चला. तर मित्रांनो, पोचलेलो आहे त्या हॉटेलमध्ये. हॉटेलचं तर काम चालू आहे, म्हणजे कायच हॉटेलचं पूर्ण काम झालं आहे, कारण का नवीन हॉटेल पूर्णपणे बनवायला घेतलं आहे. तर हॉटेल अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. तर त्याच्यामुळं पूर्ण का हॉटेल दाखवू शकत नाही, कारण का लोक पण बसले तिथं. आणि त्याच्यामुळं आता डायरेक्ट रेसिपीकडे जाऊ. कशा प्रकारे चिंबोरं साफ करतात शेफकडनं त्यांची माहिती घेऊ. तर चला आता डायरेक्ट बघू. तर हा बघा मित्रांनो, मोठा चिंबोरा हा आहे 1.5 किलोचा आणि हा है बहुतेक 450 ग्राम. तो ये आप बनाने वाले हो क्या? आपका नाम बताइए. आलोक बेरा. आलोक. ठीक है. तो अभी आप कितने साल से ये होटल लाइन में हो? 12 साल हो गया. 12 साल हो गया, इसलिए मास्टर करके बैठे हो इसमें, तंदूरी स्पेशलिस्ट. ठीक है. तो अभी इसका हम क्या बनाने वाले हैं? तंदूरी. मित्रांनो, आम्ही त्या दिवशी यांच्याकडून 4 चिंबोऱ्या बनवून नेलेल्या. 1 नंबर टेस्टी होत्या. चवच तेवढी भारी होती. आता ते या चिंबोऱ्या आम्ही त्या दिवशीची चिंबोऱ्यांची चव बघूनच या आणल्या. आता हा चिंबोरा बघा किती मोठा आहे, 1.5 किलोचा आहे.
2 चिंबोरं आणलं ना मी तंदुरी बनवण्यासाठी, आणि हे ते शेफ आहेत, तर यांची तंदुरीची मेकिंग दाखवणार पूर्ण. सध्या त्याचे साफ करण्याची प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो, जसा का तुम्ही बघू शकता, आता जे शेफ आहेत हे आता सुरुवात करतील खेकड्यांना, चिंबोऱ्यांना मॅरिनेट करण्यासाठी. पहिला टाकले लिंबू पिळून घेतात पहिलाच. त्याच्यानंतर मीठ, हळद, आणि आपला लाल मसाला आहे ना, लाल तिखट, मिरची पावडर, लाल मसाला, चिंबोरा एवढा मोठा आहे का मॅरिनेट करायला नीट भेटत नाही. हे अदरक लहसुन का पेस्ट आहे ना, आला लसणाची पेस्ट. और ये क्या है? काश्मीरी चिली पेस्ट. काश्मीरी चिली पेस्ट म्हणजे काश्मीरी लाल मिरची, तिचा पेस्ट. आणि ही काय आहे? मिरची पेस्ट. हिरवी मिरची, हिरवी मिरचीची पेस्ट. ग्रीन चिली पेस्ट. टमाटर के बाद आणि हा त्यांचा सीक्रेट मसाला है, इसका नाम नहीं बता सकते ना आप? ये गरम मसाला है. मतलब ये आपका इसमें तीन चार आइटम जाता है इसमें. इसी के वजह से पूरा टेस्ट आता है आपके तंदूरी आइटम में. इसी वजह से मित्रांनो, हा त्यांचा सीक्रेट मसाला आहे. आता हा
जिरा पावडर, धनिया है, पुदीना है, मिर्ची है, जिंजर है, इसका चॉप जाए चॉपिंग। हा आहे मित्रांनो शेवट लास्ट आयटम आहे ना, शेवटचा आयटम आहे मित्रांनो तंदुरी मसाला. हा पण यांनीच बनवलेला आहे, रेडीमेडवाला नाही आहे ना, हे स्वतःही बनवलेला आहे मित्रांनो. अभी ये पूरा मैरिनेट करके कितने देर ऐसे रखना पड़ेगा? 10 मिनट. 10 मिनट के लिए मैरिनेट करके ऐसे रखना पड़ेगा. उसके बाद तंदूर करना. आता हे सगळं व्यवस्थित कालवून मित्रांनो 10 मिनिटासाठी तसंच ठेवण्यात येईल, जेणेकरून सगळा मसाला चिंबोऱ्याच्या आतमध्ये व्यवस्थित पोचतील. मित्रांनो तो जो मॅरिनेट केलेला मसाला होता ना, तो आता या कवटीमध्ये भरतील. इसमें ये भर के डीप फ्राय कर दे का, तेलामध्ये डीप फ्राय करतील या कवट्या. याच्या आतमध्ये तंदुरी मसाला टाकून बघू शकता. ही छोटी कवटी आहे आणि मोठी आहे. मित्रांनो चिंबोऱ्याला तंदुरीवर ठेवला तरी पण थोडासा अजून जान आहे त्याच्याने. बघा कसे नंगी आले होते बघा, एकदम ताजाच ठेवलाय ना. आणि इतकी गरमी आहे नाही तर असं वाटतं का लगेच तंदुरी होईल. आता थोड्या वेळाने आतमध्ये टाकतील तेव्हा बघू कसा काय होते तो. तर एक शीग मित्रांनो आतमध्ये टाकलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि आता दुसरी पण टाकतील बघा. तो नांगा खालती नाही पाडासाठी तिथं जरासा सपोर्ट लावलाय.
तर मित्रांनो हा मोठा बोईट मासा आहे, वंशी बोलताना याला, आणि दुसऱ्याची ऑर्डर आहे आणि आपल्या चिंबोऱ्यांच्या सोबत त्यांना ठेवलं आहे. आणि इथं मासे पण मछली भी बना के देते हो ना आप? मछली बना के देते हैं, बटर मार रहा हूँ। बटर अभी ये आता ही बटर लावतात बघा, अमूल बटर आहे ना? हाँ अमूल बटर। तो चाकू दो चलो। हो गया अभी ये तैयार हो गया। बोईट मासा आहे, कसली रेसिपी बघा मित्रांनो, एकदम खतरनाक, बघून तर भारीच वाटतंय आणि त्याच्यापेक्षा भारी आपल्या इथं चिंबोरं वाटतं. अभी ये हाफ डन हो गए ना मित्रांनो. आता अर्धे कुक झालेले आहेत, म्हणजे अर्धे आपले चिंबोरे शिजलेले आहेत. त्याच्यानंतर परत एकदा एक लेअर मसाल्याची, तंदुरी मसाल्याची टाकण्यात येत आहे, बघू शकता तुम्ही, जेणेकरून टेस्ट अजून वाढेल आणि जळणार पण नाही त्याच्यामुळे. चिंबोरा ऑलमोस्ट झालेले आहेत. आता त्याला लावतील बटर लावतात बघा. थोडा वेळ बटर आतमध्ये जाईपर्यंत थोडा वेळ शिजवतील आणि मग ऑलमोस्ट आपली खेकडा तंदुरी रेडी. आता एक तर झाला, हा येऊ आहे ना, पहिली शिग आपली झालेली आहे, बघू शकता.
तयार होईल ना? आणि 4-5 महिन्यानंतर हॉटेल पूर्ण रेडी होईल. 3 स्टारच्या लेवलचं हॉटेल असणार आहे. तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव संदीप फडके आहे. आणि या हॉटेलची लोकेशन काय आहे? हे सेक्टर 16 मध्ये शेलगर गावा शेजारी उलवा नोडमध्ये शेलगर गावामध्ये सेक्टर 16. तर दादा जर माझे कोण सबस्क्रायबर असतील आणि त्यांना पण चिंबोऱ्या किंवा जर कुठल्या पद्धतीचे मासे जर तंदुरी करायची असेल तर तुम्ही ती ऑर्डर घेऊ शकता का? हो ते घेणार ना? आणि काय रेट असतील तर तुम्ही कॉलवर सांगणार. तुमचा नंबर सांगशील? हो. नंबर सांगा तुमचा. 9892284441. ठीक आहे. तुमचा नंबर, दादाचा नंबर मी स्क्रीनवर पण देईन आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन. कोणाला जर मच्छीच्या रिलेटेड काय जर तंदुरी आयटम बनवून घ्यायचे असतील तर दादाला बिंदास कॉल करू शकता ना? हो. चालेल मित्रांनो, भेटू आपण अशाच नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. आता या साईडला शेफ पार्सल करतात खेकडा, तुम्ही बघू शकता. इथं काय टेस्ट आम्ही घेणार नाही, आम्ही टेस्ट ऑलरेडी केलेली आहे. खूपच खतरनाक टेस्ट आहे म्हणून एवढं मोठं आम्ही खेकडं घेऊन आलो या वेळेला. आता जाऊ डायरेक्ट घरी आपला मेंबर बसलन, त्यांना टेस्ट करू आणि आपण पण टेस्ट करून बघू काय कशी चव असेल. तुम्हाला फीडबॅक नक्की देऊ. चला डायरेक्ट जाऊ आता घरी. पण त्याआधी आपल्या शेफचा धन्यवाद करू. थैंक यू सर. बहुत बहुत शुक्रिया आपका, हमारे लिए इतना अच्छा मतलब केकड़े का तंदूरी बना के देने के लिए. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू सर. तर मित्रांनो, जसा का तुम्ही आमच्या खरपी चिंबोऱ्यांची रेसिपी हॉटेलला बघितली असाल आणि तिकडं आम्ही घेतली, पार्सल केली आणि इथं आलो. इथं थोडासा तुमच्यासाठी प्रेझेंटेशन लावून ठेवला आहे आणि आपला नेहमीचा आपला पार्टनर वैभव पाटील आता टेस्ट करून दाखवल का कशी चव आहे. मिनी तर अर्धा खाऊन झालाय माझा, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला थोडाच भाग दिसेल. आता तो तुम्हाला काय प्रेझेंटेशन काय टेस्ट आहे सर्व सांगेल. हा बघा वैभव इथं बसला आहे आणि ही इथं अशी प्रेझेंटेशन केलं आहे. इथं खरपी चिंबोरा आहे. आता दाखव खाऊन काय टेस्ट आहे सांग. बघू आता तंदुरी खाऊन, खरपी तंदुरी पहिल्यांदा खातोय. शिंबोऱ्या खूप खाल्ल्यान खरप्या, मग आता बघू तंदुरीचा. म्हणजे घरात कालवण बनवून लय वेळा खाल्लाय. अशा प्रकारच्या हॉटेलला स्पेशल बनवून आणलेली आणि हे हॉटेलचा खूप नाव ऐकून होतो. 1 नंबर आहे. तंदुरी परफेक्ट झाले, शिजलाय परफेक्ट. मसाला बरोबर लागलाय. मसाला तर एकदम ऑसम आहे. 1 नंबर आहे टेस्ट. तंदुरी मसाला. ते मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय, तो जो शेफ होता ना तुम्हाला मगाशी मॅरिनेट करताना दाखवला, तो मच्छीच्या रिलेटेड ज्या तंदुरी आयटम आहेत ना त्यांचा तो 1 नंबरचा शेफ आहे, प्रोफेशनल आहे. म्हणजे मोठ्या हॉटेलला काम केलंय त्यांनी आणि त्यांनी आता तंदुरी बनवली आणि वैभवने आपल्याला सांगितली कशी टेस्ट आहे. भारी लागली ना? खरपे जाम खाल्लं मी बारके बनावासून, पण तंदुरी 1 नंबर बेस्ट आहे. ही पहिल्यांदाच खालीस का? पहिल्यांदा खाली ना भारी. खरपी तंदुरी पहिल्यांदा खाली. मोठे चिंबोऱ्याची. मित्रांनो हा 1.5 किलोचा चिंबोरा होता. आता वैभवने टेस्ट सांगितली तुम्हाला. आता आम्ही पण खाताव, जराशी जाम भूक लागली. मगाशी पण खाला आम्ही तिकडंच, टेस्ट करू बघायला. खतरनाक टेस्ट होती. तर चला आता मित्रांनो अशाच पुढच्या फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये भेटत राहू. ही जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करा आणि इथे इंस्टाग्रामचा आयडी येत असेल इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. आणि मगाशी या व्हिडिओच्या मित्रांनो शेवटच्या भागामध्ये त्या हॉटेलच्या दादाने आपल्याला थोडीशी माहिती दिली का तुम्हाला पण ही मच्छी अशा प्रकारे तंदुरी करून जर पाहिजे असेल ऑर्डरवर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर नंबर दिले असतील त्यांचे, तुम्ही जाऊन कॉल करू शकता. उलवा नोडमध्ये शेलगर गावामध्ये सेक्टर 16 मध्ये काहीतरी त्यांचा तो हॉटेल आहे. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.